राहुरी तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण पसरलं आहे। दिवसाढवळ्या बिबट्यांकडून शेतकऱ्यांसह वन्य तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्यानं शेतमजूर कामासाठी येण्यास नकार देत असून शेतीची कामं ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत। परिस्थिती गंभीर बनल्यानं काही शेतकरी स्वतःच्या आणि मजुरांच्या सुरक्षेसाठी थेट बंदूक हातात घेऊन शेताच्या बांधावर पहारा देताना दिसत आहेत। खुडसरगाव येथील शेतकरी सतीश पवार हे बंदूक घेऊन शेतामध्ये उभे असल्याचं दृश्य परिसरात चर्चेचा विषय ठरलाय। सध्या बिबट्यांचा उपद्रव वाढत असल्यानं हातात बंदूक घेऊन शेतामध्ये पहारा द्यावा लागत आहे। रात्रीचा वीज पुरवठा, ऊस आणि इतर पिकांची दाट झाडी तसेच जंगलालगतची शेती यामुळे धोका वाढल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा, बिबट्यांसाठी तातडीनं पिंजरे बसवणे आणि वनविभागाची नियमित गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। वेळीच उपाययोजना न झाल्यास मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। राहुरीच्या पूर्व भागात बिबट्याची दहशत, राहुरी तालुक्यात म्हणजे आमच्या पाथरे, खुडसरगाव, माहेगाव, तिळापूर, वांजुळपुई, मांजरी या भागात बिबट्याने हैदोस घातलेला आहे। दिवसा बिबटे आज शेतात फिरत आहे, त्यामुळे मजूर काय शेतात येण्यास तयार नाही। त्यामुळे आज मजुराच्या संरक्षणासाठी आम्हाला बंदूक घेऊन आज मजुराचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना। त्यासाठी सरकारने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि ज्या कायद्यात बिबटे जर शेतकऱ्यांना, मजुरांना जर संरक्षण नसेल तर बिबट्याचं संरक्षण सरकार का करतंय हा शेतकऱ्यांना एक पडलेला प्रश्न आहे। त्यामुळे एक तर बिबटे वाचवा, नाहीतर शेतकरी, शेतमजूर वाचवा, अशी माझी सरकारला विनंती आहे। आणि एक विनंती दुसरी आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मी सरकारला एक शेतकरी म्हणून विनंती करतो। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।